नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत ज्या ह्या 8 दिवसांमधल्या आहे, परंतु त्या इम्पॉर्टंट आहेत. अशाच अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट आहे ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात केंद्र सरकारची CTET ही एक्झाम डिक्लेअर करण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 तारखेला. आता 8 फेब्रुवारी ही एक्झामची डेट आहे. त्याआधी ॲप्लिकेशन सुरू होतील. त्याआधी म्हणजे कधी तर ह्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये ॲप्लिकेशन सुरू होतील. परंतु आता हे झालं असं की CTET वर्षातनं 2दा होत असते, एक जून जुलैमध्ये आणि एक डिसेंबर जानेवारीमध्ये. परंतु पूर्ण हे 2025 वर्ष स्किप झालं. दोन्ही वेळेस एक्झाम झाली नाही आणि म्हणून CTETने ऑफिशियल नोटिफिकेशन काढलं आणि विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडू नये किंवा एक दिलासा मिळावा म्हणून क्लॅरिटी यावी की एक्झाम नेमकी कधी आहे किंवा होणार की नाही, यासाठी हे नोटिफिकेशन काढलं आणि सांगण्यात आलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 तारखेला एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. आता त्या संदर्भाने ॲप्लिकेशन सुरू होतील तेव्हा होतील, परंतु एक्झामची डेट ही फिक्स करण्यात आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे 20 भाषा आणि 132 केंद्र अशा केंद्रांवरती ही एक्झाम घेण्यात येईल. आता ही बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती दरवर्षीप्रमाणे सेम आहे, त्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. फक्त आता त्यांना क्लॅरिटी यावी की ह्या वर्षी CTETची एक्झाम होणार की नाही, कारण आत्तापर्यंत जेव्हापासून CTETची एक्झाम स्टार्ट झालेली आहे 2011, 12, 13 ह्या वर्षांपासून आत्तापर्यंत कंटिन्यू ती वर्षातनं 2दा होत होती, परंतु हे वर्ष स्किप झालं आणि विद्यार्थ्यांना क्लॅरिटी यावी म्हणून त्यांनी एक्झामची डेट ही डिक्लेअर केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र राज्याची TET ही एक्झाम 23 नोव्हेंबरला आहे. म्हणजे 23 नोव्हेंबर आणि 8 फेब्रुवारी ही TET आणि CTETच्या 2 एक्झामच्या डेट आहे. त्यामुळे ज्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे किंवा जे पास नाहीत किंवा ॲपियरचे विद्यार्थीसुद्धा त्यांनी ही परीक्षेचा फॉर्म भरून क्वालिफाय एक्झाम करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण नवीन नियमानुसार किंवा जुन्याच नियमानुसार पहिल्यापासून चालत आलेल्या नियमानुसार तुम्हाला 1ली ते 5वीसाठी TET किंवा CTET ही कंपल्सरीच आहे. दुसरा मुद्दा असा होता की जे आश्रमशाळेचे शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत नेमका नियम काय आहे. तर आपण डायरेक्टली त्या GR कडेच जाऊया. आपण ह्या GR आल्यानंतर हा लेटेस्ट GR आहे 27/10/2025 आणि जो विषय देण्यात आलेला आहे बघा, 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते ऑलरेडीच बंधनकारक होतं 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी पेपर 1 आणि पेपर 2 हा कंपल्सरीच आहे. तुम्ही कुठल्याही स्कूलमध्ये जावा, जे RTEच्या अंतर्गत शाळा येतात त्या सर्वांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरीच आहे. त्यामुळे सर्वांसाठी कंपल्सरी असल्यामुळे 1ली ते 8वीचे जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांनी ही एक्झाम पास करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि कुणाला यामधनं सूट देण्यात आलेली आहे हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे की कुणाला कंपल्सरी आहे आणि कुणाला त्यामधनं थोडीफार सूट देण्यात आलेली आहे आणि कुणाला TET बंधनकारक नाही हे देखील सांगितलेलं आहे. परंतु आश्रमशाळेचा विषय होता त्यामुळे ह्या GR नुसार तुम्ही पाहू शकता आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांसाठी, सर्व म्हणजे 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET कंपल्सरी आहे. आता पूर्ण GR वाचून दाखवत नाही कारण यामध्ये तीच इन्फॉर्मेशन आहे की ज्यांचं वय निवृत्तीपर्यंत 5 वर्षांपेक्षा जास्त बाकी आहे सेवा, तर त्यांनी TET उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. परंतु शेवटचे 5 वर्ष ज्यांची राहिलेली आहेत तर त्यांना याच्यातून 2-2 वर्षांची मुदत त्यामध्ये देऊन त्यांनी कंपल्सरी तर केलेली आहे, फक्त 2 वर्षांची मुदत दिलेली आहे आणि बाकीच्यांना शेवटचे 4-5 वर्ष असणाऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे. आणि जसं की कला शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आहेत, कार्यानुभव, संगीत हे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना मात्र TET किंवा CTET उत्तीर्ण होणं गरजेचं नाही. या संदर्भातला देखील मी GR ऑलरेडी चॅनलवरती दाखवलेला आहे. त्यामुळे आता TET कोणाला आहे कोणाला नाही या संदर्भात कुठलंही म्हणजे कन्फ्युजन असू नये, कारण खूप क्लिअर यामध्ये GR दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढची अपडेट आहे ती म्हणजे बिंदू नामावलीच्या संदर्भात. पवित्र पोर्टलवरती म्हणजेच टेट 3 जी घेण्यात आलेली आहे 2025 मध्ये
त्या टेट 3वर आधारित जी शिक्षक पदभरती होणार आहे त्यासाठी जी बिंदू नामावलीची इन्फॉर्मेशन आहे ती भरण्यासाठी आणि चूक दुरुस्त करण्यासाठीची या ठिकाणी GR काढण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की ह्या शिक्षक पदभरतीमध्ये मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा पदभरती स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था यांना जाहिराती देण्यासाठी त्यांनी त्यांचे बिंदू नामावली अद्ययावत करून ठेवणं गरजेचं आहे आणि ती कार्यवाही करण्यासाठी सांगितलेली आहे। जी रिक्त पदे, कार्यरत पदे, मंजूर पदे ह्या सगळ्याची नोंद ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट या ठिकाणी सुधारित आरक्षणाचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे की जे आदिवासी संबंधित 8 जिल्हे जे आहेत त्या 8 जिल्ह्यांमध्ये इथे मेन्शन केलेलं आहे। 8 जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली यांच्यामधली जी बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी सांगितलेली आहे, जे की सुधारित आरक्षणावरती आधारित असावं असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्यांनी, सुधारित आरक्षण। त्यानंतर कुठल्याही प्रवर्गावरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलेली आहे आणि बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत, GR काढलेला आहे आणि त्यानंतर खाली बाकीचे GR जोडण्यात आलेले आहेत, जे या आधी बिंदू नामावली मोजण्याचे जे काही नियम आहेत त्या नियमांचे GR या ठिकाणी जोडलेले आहेत। रेफरन्ससाठी ते जोडलेले आहेत। त्याचप्रमाणे 27 तारखेचा म्हणजे हा कालचा एक GR आहे की 2025-26 ची जी संच मान्यता आहे ती मोजताना शैक्षणिक वर्षापासून 2025 ते 26 या वर्षात ऑनलाईन प्रणालीमध्ये जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे संच मान्यतेची कार्यवाही सुरू आहे आणि यामध्ये जर काही नोंदणीमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते सुधारण्यासाठी सांगितलेलं आहे की 25/8/2025 चा जो GR आहे अनुदानास पात्र जे ठरलेल्या शाळा आहेत त्यांच्या व्यवस्थापनामध्ये स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापनात बदल करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी देखील 8 दिवसांची मुदत दिलेली आहे। ही कार्यवाही 8 दिवसात करायची आहे आणि जर ती केली नाही तर मग कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास सदर शाळांना 2025-26 च्या संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही, म्हणजे त्यामध्ये अपडेट करता येणार नाही, दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी। असा हा एक कालचा GR आहे जो संच मान्यतेच्या संदर्भातला आहे। अशा प्रकारे आपण TET म्हणजेच महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा, CTET म्हणजेच केंद्र सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या डेट 23 नोव्हेंबर आणि 8 फेब्रुवारी ह्या डेट फिक्स झालेल्या आहेत। TETचे फॉर्म भरून गेलेले आहेत आणि CTETचे फॉर्म आता सुटणार आहेत, म्हणजे ते ॲप्लिकेशन चालू होतील परंतु मुलांना क्लॅरिटी येण्यासाठी त्यांनी एक्झामची डेट फिक्स केलेली आहे आणि ती पब्लिश केलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर। त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील शिक्षकांना सुद्धा TET ही एक्झाम किंवा CTETची एक्झाम कंपल्सरी आहे, कारण शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की जर ह्या शाळा RTE नियमाच्या अंतर्गत येत असतील तर त्या सर्व शाळांना 1ली ते 8वीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 हे कंपल्सरीच आहे शिक्षकांसाठी। त्यामुळे त्या कुठल्याही शाळा असो जर त्या RTEच्या अंतर्गत असतील तर त्या सर्वांसाठी कंपल्सरी आहेत। फक्त जे शिक्षकांसोबत विशेष शिक्षक असतात त्यांच्यासाठी ही TET किंवा CTETची अट लागू नाही। त्याचप्रमाणे संच मान्यतेसंदर्भातले महत्त्वाचे 2 GR पाहिलेले आहेत, ज्यामध्ये संच मान्यता मोजण्यासाठी सांगितलेले आहे, दुसरं म्हणजे दुरुस्ती करण्यासाठी सांगितलेले आहे, तिसरं म्हणजे त्यामध्ये अपडेट करून चुका दुरुस्त करून नवीन आरक्षणानुसार त्यामध्ये बिंदू नामावली मोजण्यासाठी सांगितलेले आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।